आषाढी यात्रेच्या कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे 24 तास अखंड दर्शन सुरू करण्यात आले असून विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला। त्यामुळे लाखो भाविकांना दर्शन घेता येणार आहे। आषाढी यात्रेसाठी राज्यासह देशभरातून लाखो वारकरी आणि भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने यात्रेच्या कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे 24 तास दर्शन सुरू केले आहे। शुभ मुहूर्तावर धार्मिक विधी करून श्री विठ्ठलाचा आणि श्री रुक्मिणी मातेचा पलंग काढण्यात आला आहे। श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे। त्यामुळे भाविकांना 24 तास मुखदर्शन आणि 22 तास 15 मिनिटे पदस्पर्श दर्शन उपलब्ध होणार आहे। श्रींचा पलंग काढल्यानंतर काकड आरती, पोशाख, धूपारती आणि शेजारती हे राजोपचार तात्पुरते बंद राहणार आहेत। मात्र नित्यपूजा, महानैवेद्य आणि गंधाक्षता हे नित्योपचार नियमित सुरू राहतील। ही विशेष दर्शन व्यवस्था येत्या 3 ऑगस्ट रोजी होणाऱ्या प्रक्षाळ पूजेनंतर सुरू राहणार आहे। भाविकांना जलद, सुरक्षित आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी मंदिर समितीने विशेष उपाययोजना केल्या आहेत। दर्शन रांगेत बॅरिकेटिंग आणि संरक्षक जाळी बसवण्यात आली असून घुसखोरी रोखण्याकरिता विशेष खबरदारी घेण्यात आली आहे। यंदा व्हीआयपी दर्शन, टोकन दर्शन आणि भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत। दर्शन रांगेतील गर्दीचे नियोजन करण्यासाठी तात्पुरता उड्डाणपूल उभा करण्यात आला आहे। याशिवाय कमांडोज, माजी सैनिक आणि अनुभवी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे 24 तास निगराणी ठेवली जात आहे। सार्वजनिक सूचना प्रणाली, लाईव्ह दर्शन आणि दर्शन रांगेत भक्तिगीतांचे प्रसारण अशा सुविधाही यंदा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। नित्योपचाराच्या वेळेत दर्शन बंद राहण्याचा कालावधी कमीत कमी ठेवण्यासाठीही विशेष नियोजन करण्यात आले आहे। त्यामुळे आषाढी यात्रेसाठी आलेल्या लाखो वारकऱ्यांना कमी वेळेत आणि अधिक सुलभ पद्धतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन आता घेता येणार आहे।